कालचा दिवस अविस्मरणीय होता, कारण रोहित शर्माच्या टीम इंडियानं तब्बल 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। या विश्वचषकाच्या बार्बाडोसमधल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी सनसनाटी पराभव केला। आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात भारताचा हा दुसरा T20 विश्वचषक ठरला। भारतानं याआधी 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता। त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी भारताला T20 विश्वचषक पुन्हा जिंकून दिला। रोहित शर्मासाठी अभिमानाची बाब म्हणजे तो 2007 सालीही भारताच्या T20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता। कालच्या संपूर्ण सामन्यामध्ये अनेक चढउतार आले। काही वेळा हृदयाचा ठोका झुकत होता, तर काही वेळा आश्चर्याने डोळे विस्फारत होते। पण भारतीय संघानं उत्तम कामगिरी करत विश्वचषकावरती आपलं नाव कोरलं आणि या विश्वचषक विजेत्या संघानं जोरदार सेलिब्रेशनही केलं। क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सध्या आपल्या सोबत आहेत। सर, कालचा दिवस अर्थात अविस्मरणीय होता। 17 वर्षांनंतर T20 विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं गेलं। या संपूर्ण विजयाचं शिलेदार कोणाला म्हणावं लागेल? शिलेदार टीम आहे, कारण हा संपूर्ण वर्ल्ड कप जो आहे तो भारतीय संघाने एकत्र प्रवास करून जिंकलेला आहे। फलंदाजांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली आणि गोलंदाजांनी आपली, आणि यांना लीड करणारा होता रोहित शर्मा। त्यामुळे खऱ्या अर्थाने क्रिकेट हा सांघिक खेळ म्हणलं जातं। या स्पर्धेमध्ये दिसून आलंय की भारतीय संघाने मिळवलेला विजय हा खऱ्या अर्थाने सांघिक आहे। जसं सरांनी सांगितलं की संपूर्ण टीमनं, संपूर्ण संघानं एकत्रितपणे हा विजय खेचून आणला। कालचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, कारण का गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जाणाऱ्या टीम इंडियाला एक नवसंजीवनी कालच्या विजयामुळे मिळालेली आहे आणि पुन्हा एकदा विश्वचषकावर टीम इंडियानं आपलं नाव कोरलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।